विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता तिसरी परिसर अभ्यास यामधील 10वा धडा पाण्याविषयी थोडी माहिती याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न अ आहे, काय करावे बरे? त्यामध्ये आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे, थंडीमुळे खोबरेल तेल गोठले आहे, ते पातळ करायचे आहे, तर अशा वेळी आपण काय करणार? तर उत्तर पाहूया. गोठलेल्या खोबरेल तेलाला थोडीशी उष्णता दिल्यावर ते पातळ होते, म्हणजेच स्थायीरूप तेल वितळल्यानंतर द्रवरूप होते. यासाठी तेलाची बाटली गरम पाण्यात किंवा उन्हात ठेवली तरी तेल पातळ होते. प्रश्न आ आहे, जरा डोके चालवा. त्यातील पहिला प्रश्न आहे, पावसाळ्यात बिस्किटे का सादळतात? उत्तर पाहूया. सादळणे म्हणजे मऊ पडणे. पावसाळ्यात हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असते. बिस्किटे ही बाष्प शोषून घेतात व त्यामुळे ती सादळतात. दुसरा प्रश्न आहे, पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेटचे स्फटिक टाकले असता पाण्याला रंग का येतो? उत्तर आहे, पोटॅशियम परमॅंगनेटचे जांभळ्या रंगाचे स्फटिक पाण्यात विरघळतात, त्यामुळे पाण्याला रंग येतो. तिसरा प्रश्न आहे, पाण्यामध्ये गूळ टाकून चमच्याने ते पाणी ढवळले तर पाणी गोड का लागते? उत्तर आहे, गूळ पाण्यात विरघळतो, त्याची गोड चव पाण्याला येते, म्हणून गूळ टाकून ढवळलेले पाणी गोड लागते. चौथा प्रश्न आहे, हिमालय पर्वताच्या शिखरांवर सतत बर्फ साठलेला असतो, त्याचे कारण काय असेल? उत्तर पाहूया. हिमालय पर्वताची शिखरे खूप उंचावर आहेत. तेथे खूप हवा थंड असते, त्यामुळे पाणी द्रवरूप अवस्थेत न राहता स्थायीरूप अवस्थेत राहते. यामुळे या उंच पर्वत शिखरांवर सतत बर्फ साठलेला राहतो. प्रश्न ई आहे, माहिती मिळवा. यातील पुढचा प्रश्न आहे, थर्मासमध्ये चहा थंड का होत नाही? उत्तर आहे, थर्मास हा 2 स्तरांचा बनलेला असतो. 2 स्तरांच्या मध्ये पोकळी म्हणजे हवा नसलेली जागा असते, म्हणून थर्मासमध्ये चहा टाकला असता चहामधील उष्णतेचे वहन होत नाही, त्यामुळे थर्मासमध्ये चहा थंड होत नाही. ई प्रश्न आहे, प्रयोग करून पहा व प्रयोगाची माहिती लिहा. प्रयोगाचं नाव दिलेलं आहे, पाण्यात रांगोळी विरघळते की नाही ते पाहणे. इथे आपल्याला पाण्यामध्ये रांगोळी विरघळते का नाही हे प्रत्यक्ष प्रयोग करून बघायचा आहे आणि त्याच्या निरीक्षणानुसार रिकाम्या जागा भरून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. प्रयोगाची माहिती आपल्याला दिलेली आहे. एका पेल्यामध्ये तो पेला अर्धा भरेल इतके पाणी घेतले. या ठिकाणी पाणी या ठिकाणी रिकामी जागा होते, आपण तिथे पाणी शब्द भरलेला आहे. त्यात चिमूटभर रांगोळी टाकली. आपल्याला रांगोळी विरघळते की नाही हे चेक करायचं आहे, त्यामुळे इथे आपण रांगोळी टाकणार आहोत, तेव्हा रांगोळी हा शब्द लिहिला. ते पाणी चमच्याने ढवळले. आता हे पाणी ढवळण्यासाठी आपल्याला चमच्याची आवश्यकता असणार आहे, त्यामुळे आपण चमच्याने हा शब्द इथे भरलेला आहे. मला काय आढळले? आता यानंतर आपल्याला काय दिसले, काय निरीक्षण केलं आपण ते लिहायचं आहे. तर पाण्यात रांगोळीचे कण जसेच्या तसे राहिले, हे आपल्याला दिसणार आहे. जर आपण प्रत्यक्ष केलं तर रांगोळीचे कण पाण्यामध्ये तसेच राहतात. यावरून मला काय उलगडले? आता आपला प्रयोग पूर्ण झाला आहे. या प्रयोगानंतर आपल्याला काय शिकायला मिळालं, आपल्याला या निरीक्षणातून काय समजलं ते उत्तर आता इथे लिहायचं आहे. तर उत्तर असं येईल, यावरून रांगोळी पाण्यात विरघळत नाही हे मला समजले. अशा पद्धतीने आपल्याला दिलेला प्रयोग, त्या प्रयोगातील माहिती जी होती त्याच्यामध्ये ज्या रिकाम्या जागा होत्या त्या योग्य शब्दांनी आणि वाक्याने भरून आपण हा प्रश्न पूर्ण केलेला आहे. यानंतर प्रश्न उ आहे, चूक की बरोबर ते सांगा. पहिलं वाक्य आहे, पाणी पारदर्शक आहे, तर हे बरोबर आहे. दुसरं वाक्य आहे, शुद्ध पाणी निळसर दिसते, हे चूक आहे. पाण्याला कोणताही रंग नसतो, त्यामुळे ते निळसर वगैरे दिसत नाही, तर हे चूक विधान आहे. 3, पाणी खूप तापवले की पाण्याचा बर्फ होतो, हे सुद्धा विधान चूक आहे, कारण पाणी खूप थंड केले की त्याचा बर्फ होत असतो.
आणि चौथं विधान आहे पाण्यात साखर विरघळत नाही. हे सुद्धा चूक आहे. पाण्यामध्ये साखर विरघळते, त्यामुळे या वाक्याला आपण चूक असं लिहिणार आहोत. पुढे प्रश्न उ आहे, कंसात दिलेले शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. कंसामध्ये आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत, आकार, पारदर्शक, स्थायी रूप आणि शुद्ध. पुढे 4 वाक्य दिलेली आहेत. या 4 वाक्यांमध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी कंसामधील योग्य शब्द भरून आपल्याला वाक्य लिहायचे आहेत. पाहूया. पहिलं वाक्य आहे, शुद्ध पाण्याला रंग, वास आणि चव नसते. इथे शुद्ध हा शब्द रिकाम्या जागी आपण भरलेला आहे. जे शुद्ध पाणी असतं त्याला कोणताही रंग नसतो, वास नसतो आणि चव सुद्धा नसते. दुसरा आहे, पाणी पारदर्शक आहे. इथे पारदर्शक हा शब्द बरोबर बसतो, तो आपण भरलेला आहे. तिसरं वाक्य आहे, पाण्याला स्वतःचा आकार नसतो. ज्या भांड्यामध्ये आपण पाणी ठेवू त्या भांड्याचा आकार पाणी घेत असतं, त्यामुळे पाण्याला स्वतःचा असा आकार नसतो. इथे आकार हा शब्द या वाक्यामध्ये बरोबर बसतो. आणि चौथं वाक्य आहे, बर्फ पाण्याचे स्थायी रूप आहे. बर्फ हे पाण्याचं स्थायी रूप असतं, त्यामुळे स्थायी रूप हा शब्द या वाक्यामध्ये बरोबर बसतो. 4ही ठिकाणी आपण योग्य शब्द भरून रिकाम्या जागा पूर्ण केलेल्या आहेत, भरलेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न ए आहे, का ते सांगा. इथे कारण द्यायचं आहे आपल्याला. त्यातील पहिलं विधान आहे, पाण्यात खिळा पडलेला आपल्याला दिसतो. आता पाण्यामध्ये जर खिळा पडला तर तो आपल्याला का दिसतो हे कारण द्यायचं आहे. पाणी पारदर्शक असते, त्यात पडलेला खिळा यामुळे आपल्याला सहज दिसतो, हे त्याचं कारण आहे. दुसरा प्रश्न आहे, पाण्यात साखर घालून पाणी ढवळले की साखर दिसेनाशी होते. असं का होतं हे कारण द्यायचं आहे. उत्तर पाहूया. साखर पाण्यात पूर्णपणे विरघळते, त्यामुळे साखर पाण्यात घालून ढवळल्यावर ती दिसेनाशी होते. इथे आपला हा स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तर आपण व्यवस्थितपणे लिहिलेली आहेत. या सर्व प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात या स्वाध्यायाचे लेखन करा. धन्यवाद.